नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. श्रावण महिना संपला की सगळ्यांना वेध लागतात श्री गणेशांच्या आगमनाचे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे व्रत म्हणजे हरतालिका व्रत. भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने केलेले हे व्रत होय. हे व्रत केल्याने मनासारखा जोडीदार मिळतो अशी भावना आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या हे व्रत घरोघरी केले जाते. दरवर्षी गणपती बाप्पाच्या आधी हरतालिके मातेची मूर्ती आगमन आणि पूजन होते. हे व्रत निर्जल करावे, त्याची कथा वाचावी लागते. तुम्ही यंदा हे व्रत करणार असाल तर त्याची कथा तुम्ही इथे आरामात ऐकू शकता. एके दिवशी शंकर पार्वती पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज, सर्व व्रत चांगले व्रत असे कोणते आहे? मोठे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, ग्रहांत सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ. त्याप्रमाणे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे. आता तू मला कशी प्राप्त झालीस हे मी तुला सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तर एका झाडाखाली पिकलेली पाने खाल्लीस. ऊन, पाऊस, वारा हे तिन्ही दुःख सहन करून तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला हिमालयात फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांना त्यांचे पूजन करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवार झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी. तोच तिच्यासाठी योग्य वर आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे पाठविले आहे, म्हणून मी आलो आहे इथे. आपल्या कन्येचा स्वीकार स्वतः विष्णुदेव करणार हे ऐकल्यावर हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून गेले आणि विष्णूकडे गेले. त्यांना ही हकीकत सांगितली. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने तुला ही गोष्ट सांगितली, मात्र ही गोष्ट तुला रुचली नाही. तू रागवलीस. हे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितले, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असे असूनही माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने तुला एका घोर अरण्यात नेले. तिथे एक नदी तुमच्या दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिने माझी लिंग पार्वतीसह स्थापना केली. त्याची मनोभावे पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईने माझे इथले आसन हललं आणि मी तिथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितलं. तूही माझे पती व्हावे याविषयी दुसरी इच्छा नाही. नंतर मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचे पारण केलेस. इतक्यात तुझे पिता हिमालय इथे आले. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घरी घेऊन गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशा प्रकारे या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. म्हणून या व्रतेला हरतालिकेचे व्रत असे म्हणतात. मित्रांनो, ही हरतालिकेची छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.